रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आकले गावात वन विभागाच्या सीमांकनावरून शेतकरी आणि संबंधित कंपनीमध्ये वाद निर्माण झाला आहे। खासगी जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी खांब रोवण्याचे काम रोखले। तिवरे येथील घटनेनंतर आकले गावातील हा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओडिसा येथील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने सुमारे 39 हेक्टर जमीन खरेदी करून ती वन विभागाला हस्तांतरित केली होती। मात्र सीमांकन करताना प्रत्यक्ष खरेदी केलेल्या जागेऐवजी शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीत खांब रोवण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। याशिवाय सीमांकन करण्यापूर्वी स्थानिक जमीन मालकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ठेकेदार यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी काम थांबवले। दरम्यान प्रशासनाचा अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने वाद अधिक चिघळला। या प्रकरणी शेतकऱ्यांनी महसूल विभाग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून योग्य चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही गजमलवाडीतील रहिवासी असून आज 10-24 आम्ही जो नवनाथ पवार हा माणूस इथं आमच्या शेजारच्या जागेमध्ये पोल रोवत असताना आमच्या जागेमध्येच त्यांनी पोल रोवलेले आहेत। तर हा समोरचा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्याची 1024 ची जागा आहे, पण ते जागा सोडून त्यांनी आमच्या जागेमध्ये पोल रोवण्याचं काम त्यांनी 8 दिवसापूर्वी चालू केलं होतं। आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे काम केलं, म्हणून आम्ही त्याला विचारणा केली असता त्याने सांगितलं की आम्ही हे सर्वे केलेले आहे। तर आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता त्याने आमच्या जमिनीमध्ये पोल रोवलेले आहेत। आम्ही त्या संदर्भात प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशनला आम्ही संपूर्ण आम्ही त्याचं रीतसर आम्ही कारवाई केलेली आहे। तरी पण आज त्या 8 दिवसानंतर पण त्याने आमच्या जागेत पोल रोवण्याचं काम चालू केलेलं आहे। तरी या संदर्भात त्यांनी हे करा की त्याची योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो। आम्ही ऋषभ मेहता इस्पात म्हणून नागपूर बेस कंपनी आहे। आम्ही लॉयड्सला आम्ही जागा दिली आकल्यामध्ये 39.50 हेक्टर, आणि आता तिचं ॲक्विजिशन आम्ही पूर्ण करून फॉरेस्टला ती ताब्यात दिलेली आहे। तर आता पोलचं इन्स्टॉलेशन चालू आहे। तुम्ही जे आता जागा खरेदी केलेल्या आहेत त्या संदर्भात नोटीस काय दिली होती का? नोटीस तेव्हा ज्यावेळेस मोजणी झाली त्यावेळेस सगळ्यांना गेल्या होत्या पोस्टाकडून। ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्या प्रकारची मोजणी आलेली नाही, नोटीस आलेली नाही। त्याबद्दल जरा माहिती घ्यावी लागेल। का माहिती घ्यावी लागेल? तुमच्याकडे का माहिती नाही? याच्यावर तुम्ही थातुरमातुर उत्तर देताय? नाही, थातुरमातुर उत्तर देत नाही साहेब, आपण सगळं लिगल केलं पाहिजे। नोटीस का नाही आली सांगा मला? लिगल केलं पाहिजे, नोटीस का नाही आली? तुमच्या नोटीसची आहे का प्रत आहे का? ते आता बघावं लागतील ते काय का तुमच्याकडे नाही नोटीसची प्रत? तुम्ही त्यांच्या जागेमध्ये घुसखोरी करता हे तुम्हाला मान्य आहे? नाही, मान्य तर नाही। आम्हाला जे डिमार्केशन भेटलं त्यानुसार आम्ही ते पोल इन्स्टॉलेशन डिमार्केशन करताना ह्या लोकांनी विश्वासात घेतलीत का? हे ग्रामस्थांनी आता अडव केलेला आहे, त्या लोकांनी विश्वासात घेतलीत का? त्यांना सांगूनच आपण हे करतो। पुन्हा सांगितलं कुठल्याही ग्रामस्थ पुन्हा विश्वास घेतलेला नाही। ऐका जरा, कुठल्याही ग्रामस्थ विश्वास घेतल्यानंतर काम बंद केलेलं आहे, बरोबर? चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात। आपण त्याच्या मोजणी पुन्हा एकदा करू आणि मग त्यानुसार डिमार्केशन मिळेल त्यानुसार मग ते आता जे भेटलंय ते पण आपण लिगलीच केलेलं आहे। आता जी आपण मोजणी केलेली आहे पण ती ऑफिस मध्ये बसून गेली का मोजणी? नाही, जागेवरती येऊन केले। त्याचे डिमार्केशन कसे मिळणार आपल्याला? मोजणी करताना आजूबाजूच्या लोकांना, तिथल्या शेतकऱ्यांना, जमीनदारांना बोलवलं होतं का? प्रत्येकाला नोटीस गेले होते सर। तुम्ही प्रतिसाद पाहिले का? मोजणीच्या वेळेस आम्ही नव्हतो इथे, दुसरे लोक होते। म्हणजे मोजणी एकत्रित जागेवर बसून केलेली आहे। आता पुढे काय? जागेवर बसून पुढे काय सांगा? आता आपण घोळ झालेला निर्माण पुढे काय? आता ज्यांना म्हणजे काही हे असेल त्यांनी आम्हाला सांगावं, त्याच्यानुसार आपण मोजणी करून घेऊ परत आणि त्याचं डिमार्केशन करून घेऊ, त्यांच्या समोर करून। असाच प्रकार